पहिले इतिहास याचा 21वा अध्याय आणि वचन 1 पासून जमेल का वाचायला 14 पर्यंत? 1 ते 14 वाचणं थोडं जास्त लांब आहे. शेजाऱ्याला वेळ म्हणा चालतंय. ओके. नंतर सैतानाने ओके. इस्रायल विरुद्ध उठून इस्रायलाची गणती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने यवाबास व लोकांच्या सरदारास सांगितले, जा बेरशेबापासून दानापर्यंत इस्रायलाची मोजदाद करून मला कळव, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. यवाब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यास शतगुणित करो. पण माझे स्वामी राज, हे सर्व स्वामीचे दास आहे ना? माझे स्वामी असे करावयास का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी का कारण व्हावे? तथापि राजाज्ञे पुढे यवाबाचे काही चालले नाही. म्हणून यवाब निघून सर्व इस्रायल देशभर फिरून यरुशलेमेस आला. तेव्हा यवाबाने प्रजेची मोजदाजीची यादी दाविदास दिली. सर्व धारकरी पुरुष इस्रायलात 11 लक्ष व यहुदात 4,70,000 भरले. त्यांच्यात लेवी व बन्यामीन यांची टीप घेतली नाही, कारण या राजाज्ञेचा यवाबास वीट आला होता. या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्रायलावर मारा केला. दावीद देवास म्हणाला, हे मी केले, यात मी मोठे पाप केले आहे. तर आता आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. परमेश्वर दाविदाचा द्रष्टा गाद यास म्हटले, जा दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवतो, त्यापैकी कोणती करावी ती निवड. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास म्हटले, परमेश्वर म्हणतो, पुढील गोष्टीपैकी तुला आवडेल ती एक निवड. 3 वर्ष दुष्काळ पडावा, अथवा 3 महिने तुझ्या शत्रूची तलवार तुझवर चालून तुझा नाश व्हावा, किंवा 3 दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्रायली मुलकाचा नाश करावा. ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे हे चांगला विचार करून सांग. दावीद गादास म्हणाला, मी मोठा पेचात पडलो आहे. आता परमेश्वराच्या हाती मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हाती मी पडू नये. मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठविली आणि त्याच्यातले 70,000 लोक पडले. देवाने यरुशलेमेचा नाश करण्यास एक देवदूत पाठविला. तो त्यांचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणाऱ्या देवदूतास तो म्हणाला, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्या समयी परमेश्वराचा दूत अर्णान यबुसी याच्या खळ्या नजीक होता. दाविदाने वर दृष्टी केली, तो परमेश्वराच्या दूताचा आपला हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमवर उगारून आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. तेव्हा दावीद व वडीलजन त्यांनी दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोंडपाट धारण केले होते. बस. ओके. वाव. जुन्या करारामध्ये ही एक अशी घटना घडली ज्याच्याविषयी मी वाचत होतो आणि काही गोष्टी मला समजू लागल्या. सो आय थॉट आय जस्ट ब्रिंग इट बिफोर यू. माझी इच्छा होती की मग या गोष्टी ज्या मला समजू लागल्या थोडक्यामध्ये त्या तुमच्या समोर मी ठेवाव्या. द टायटल ऑफ माय सर्मन टुडे इज गॉड, गाद अँड ऑल्टर. देव, गाद आणि वेदी. राईट. सो व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स वर हॅपनिंग इन दिस इव्हेंट. या घटनेमध्ये थोडेसे खूप इंटरेस्टिंग घटना घडू लागल्या. माझी इच्छा आहे की माझ्याबरोबर ह्या प्रवासामध्ये निघत असताना तुम्ही पूर्ण लक्ष इथं द्यावं, सतर्क असावं, कारण कोणाशी तरी आज परमेश्वर बोलणार आहे. आमेन. ज्यांच्याशी देव बोलणार आहे त्याने आमेन म्हणाले. फक्त 3-4 जणच आहेत, पूर्ण चर्चला बोलणार नाही. Oh, Jesus.
ओके, लेट्स गो टू वर्स 1. परत पहिलं वचन आपण वाचूया. नंतर सैतानाने हां इस्रायल विरुद्ध उठून हां इस्रायलाची गणती करावयास हां. दाविदाला प्रवृत्त केले. नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. Satan, the adversary, stood up against Israel and incited David to count the population of Israel. मला खूप आवडलं ज्या पद्धतीने हे अध्याय सुरू झाला मराठीमध्ये. काय म्हटलेलं आहे? नंतर सैतानाने. नंतर सैतानाने. सैतानाची ही एक वृत्ती आहे, समजून घ्या, सवय आहे. नंतर सगळ्या गोष्टी करायची त्याला सवय आहे. हॅलो, आपण जे करेल ना त्याच्यानंतर तो काहीतरी करतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा इथं. म्हणून खूप छान वाटलं मला हे. सुरुवात कधी झाली? नंतर सैतानाने. म्हणजे दाविदाने एवढं सगळं काहीतरी केलं, त्याच्यानंतर सैतानाने. हा माझा विषय नाही आहे, पण जाता जाता नाही का आपल्याला मेन हॉटेलकडे जायचं असतं. जाता जाता आपण इथं चहा पितो, मग तिकडंच हे करतो, मग ते करतो, मग तिथं हॉटेललाच जातो, हो की नाही? म्हणून जाता जाता एक मुद्दा सांगितला, नंतर सैतानाने. Satan, the adversary, stood up against Israel. नंतर सैतानाने काय म्हटलं मराठीमध्ये? ठेवा ते वचन. हा, इस्रायला विरुद्ध उठून. हा, इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. सगळ्या म्हणा प्रवृत्त केले. वी आर टॉकिंग अबाउट समबडी हू न्यू गॉड्स हार्ट. आम्ही कोणाविषयी बोलतोय? ज्याला परमेश्वराचं हृदय ठाऊक आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. त्याच्याविषयी हे घटना घडलेली आहे. डेव्हिड was the person closest to the heart of God. दावीद असा व्यक्ती जो देवाच्या हृदयाच्या अगदी जवळचा असं म्हटलेलं आहे. करेक्ट और रॉंग? येस और नो? तो म्हणजे आम्ही कुठल्या अशा साधारण व्यक्तीविषयी बोलत नाहीये. असा व्यक्ती जो देव म्हणतो तू माझ्या हृदयाच्या जवळचा परमेश्वर, तू व्यक्ती आहे असा परमेश्वर म्हणत आहे. सो ही इज नॉट अन ऑर्डिनरी पर्सन. त्याला माहिती आहे देवाचं हृदय. त्याला माहिती आहे देवाच्या हृदयाचे ठोके माहिती आहेत. त्याला ठाऊक आहे आत्मा काय आहे. त्याला ठाऊक आहे आराधना काय आहे. त्याला ठाऊक आहे गीतं लिहून परमेश्वराची आराधना करून परमेश्वराला गौरव आणि महिमा देणं काय आहे हे त्याला ठाऊक आहे. चर्चला येणं काय त्याला ठाऊक आहे. अटेंडन्स देणं काय त्याला ठाऊक आहे. पुढे जाऊन जर खाली जाऊन आपण कदाचित पोहोचू तिकडे. अर्पण देणं काय त्याला ठाऊक आहे. मी जेव्हा अर्पण देत आहे ते फुकट नसायला पाहिजे. त्याला मी काहीतरी किंमत चुकली पाहिजे, मगच ते अर्पण मूल्यवान आहे हे त्याला ठाऊक होतं. दाविदाला हे सगळं ठाऊक होतं. पण ह्या अध्यायाची आणि घटनेची सुरुवात बघा काय झाले. नंतर सैतानाने इस्रायल विरुद्ध उठून, इस्रायलाच्या विरोधात तो उठलेला आहे सैतान. इस्रायलाची गणती करायला दाविदास काय केले? दाविदाला शैतान प्रवृत्त करू शकला. दिस इज द डे टू डे स्ट्रगल. दैनंदिन जीवनामधले संघर्ष हे वचन मला दाखवायला लागलं. David, who was a man after God's heart, was being led by Satan. दावीद जो देवाच्या हृदयाच्या जवळचा सैतानाद्वारे प्रवृत्त होऊ शकला. आहा, it is possible by the chosen by God to be led by Satan. जे देवाद्वारे निवडलेले आहेत ते देखील सैतानाच्या द्वारे चालविले जाऊ शकतात हे मला हे वचन सांगायला लागले. नाउ दिस इज कॉशियस वर्स. चेतावणी देणारं हे वचन माझ्यासाठी होतं. द मॅन हू वॉज आफ्टर गॉड्स हार्ट वॉज बीइंग लेड बाय सेटन फॉर अ वाईल. म्हणजे शक्य आहे ज्यांना परमेश्वर निवडतो
त्यांना देखील शैतान मार्गदर्शन देऊ शकतो. हा, मला माहित नाही किती लोकांना समजायला लागले. सगळे झोपलेले बोला हालेलुया. येस येस. मी चर्चमध्ये आहे, परंतु झोप मला मार्गदर्शन द्यायला लागली. मी बसलोय वर्गात, पण शिक्षक मला मार्गदर्शन देत नाहीये. तो व्हिडिओ गेम मला मार्गदर्शन द्यायला लागले. शिक्षक गणित शिकवायला लागलेत आणि ह्यांनी म्हणायला लागले पबजीमध्ये मी त्याला जाऊन इकडनं जाऊन मारलो असतो ना तर त्यांनी मेला असता. मी एक्सपोज झालो नसतो. तुझा आत्मा एक्सपोज व्हायला लागलाय शैतानाला, त्याचं काय? ती कळत आहे का आम्हाला की दावीद हा इतका महत्वपूर्ण व्यक्ती, तो मेंढपाळ, तो आराधक, तो गीतकार, तो राजा, पण एवढं सगळं असून शैतानाद्वारे प्रवृत्त झाला. तुम्ही आणि मी कोण आहे? हु इज यू अँड मी? सो इट्स अ वर्ड ऑफ कॉशन. सावधानतेचा, सतर्कतेचा इशारा हे वचन तुम्हाला आणि मला आज देव देत आहे की आम्ही अगदी सगळंच हलकं घेऊन बसू नये. आम्ही देवामध्ये असून शैतान आमच्यामध्ये येऊन तो आम्हाला प्रवृत्त करू शकतो. व्हायचं की नाही व्हायचं आपल्या हातात. हा झाला, दावीद झाला, पण व्हायचंय की नाही व्हायचंय ते आपल्या हातात आहे. एक विचार आम्हाला प्रवृत्त करू शकतं, देवापासून दूर घेऊन जाऊ शकतं. एवढं काय होतं? अजून पहिल्या वचनावरच आहे आपण. एवढं काय होतं? नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध तो कुणाविरुद्ध उठला? इस्रायला विरुद्ध उठला. आणि त्याची प्लॅन्स कसे सुरू झाले? इस्रायलाची गणती करायला दावीदाला प्रवृत्त केले. इस्रायलाच्या विरुद्ध उठलाय शैतान आणि म्हणून इस्रायलाच्या विरुद्ध त्याला काम करायचं आहे, म्हणून तो दावीदाला प्रवृत्त करतो आणि तो प्रवृत्त होतो. आणि काय काय करायला सांगतो शैतान? गणती कर. काय याच्यामध्ये मला सांगा? जनगणना करायला सांगितलंय इथं. खरंच सांगतो, इथं म्हटलंय काउंट द पॉप्युलेशन ऑफ इस्रायल. जेव्हा एक शहर, जेव्हा एक देश आपल्या त्यांच्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची गणती करते, त्याला काय म्हणतात? जनगणना. जनगणमन नाही, जनगणना. जनगणना करायला सांगितलं. काय चुकलं? काय चुकलं? जर ह्याच्या मागे जर जायचा प्रयत्न केला ना तर ॲक्च्युली काय झालंय माहिती का? ह्याचा इतिहास थोडासा वाचला मी, पहिल्या इतिहासचा थोडासा इतिहास वाचला मी, तर कळालं मला की दाविदाच्या हृदयाच्या आतमध्ये शैतानाने गर्व आणायला सुरुवात केलं. यू रिमेंबर द चॅन्टिंग पीपल वर मेकिंग फॉर डेव्हिड? सॉल किल्ड 1000, डेव्हिड किल्ड. ते एक वाक्य सगळीकडे फेमस व्हायला लागलं. ज्या वेळेला दाविदाने कोणाला मारलंच नव्हतं अजून, फक्त कोणाला मारलं होतं? गल्ल्यातला एकालाच मारलंय. आणि मग काय चॅन्टिंग करायला लागले सगळेजण? शौलाने 1000 मारले तर दाविदाने 10,000 मारले. शौलाने हजारो वधले, हा, दाविदाने लाखो वेधले. अच्छा, हजारो बदले लाखो. मी तर अजून 10,000 म्हणलो. जाऊ दे. इथं काय म्हटलंय? लाखो. एकच मारलाय. हॅलो, एकच. I feel somewhere down the line, after reading the history of this chapter, मला असं कळतंय की दाविदाच्या आतमध्ये सैतानाने गर्व आणला आणि ते हळूहळू काम करायला लागलं. आणि जनगणना का करायला सांगितली? कारण त्याला हे समजून घ्यायचं होतं की माझी ताकद किती आहे. किती तलवारधारी आहेत मोज. त्याला द कमांडर, ही कॉल्ड द कमांडर. तो कोण होता? यवाब.
जोवाबला बोलवलं आणि म्हणलं जनगणना कर, पुरुष किती आहेत सांग, तलवारधारी पुरुष किती आहेत सांग, हे सगळं करायला सांगितलं त्याला. म्हणजे दाविदाला हे समजून घ्यायचं होतं, माझ्याकडे किती ताकद आहे. मी हे थोडंसं वेळ घेऊन का कारण मला वेळ गेला समजायला की काय झालं जनगणना केलं तर. हेच प्रश्न मी स्वतःला विचारलेलं, काय झालं फ्लाईटमध्ये बसलो होतो, काय झालं जनगणना. मग कळालं नंतर. डेव्हिड वॉन्टेड टू नो हाऊ पॉवरफुल ही हॅज बिकम. किती सामर्थ्यशाली तो झालेला आहे. कुठे गेलं ते स्तोत्र ज्या वेळेला दावीद स्वतः लिहितो, हे देवा राजा तुझ्या सामर्थ्यामध्ये हर्ष करतो. डेव्हिड वॉज द वन हू रोट, ओ लॉर्ड द किंग रिजॉइसेस इन युअर स्ट्रेंथ. हा दावीद लिहिणारा की एक राजा, म्हणजे तो स्वतःविषयी म्हणतोय की मी तुझ्या सामर्थ्यामध्ये तुझ्या बलामध्ये मी हर्ष करतो देवा. इथं उलट झालं, शैतानाने प्रवृत्त केलं, स्वतःचं बल किती आहे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो. हा. सो इट इज पॉसिबल फॉर अ पास्टर टू बी इन द लॉर्ड चोजन बाय गॉड अँड ऑल्सो फॉर अ टाइम बिंग लेड बाय द एनिमी. शक्य आहे एका पास्टरला जो निवडलेला आहे देवाच्या द्वारे, तो देवामध्ये राहून सुद्धा थोड्या वेळा करता का होईना शैतानाद्वारे चालविला गेला. शक्य आहे एका वर्शिप लीडरसाठी, शक्य आहे एका शिक्षकासाठी, शक्य आहे एका सुवार्तिकसाठी, शक्य आहे एका चर्चमध्ये येणाऱ्या सभासदासाठी जे देवाद्वारे निवडलेले आहेत. राजकीय याजकण झालेलं मी निवडलेले आम्हा सगळ्यांना. आम्ही देवाद्वारे निवडलेले लोक असून सुद्धा शैतानाच्या द्वारे आम्ही चालविले जाऊ शकतो. म्हणा हो, पण व्हायचं नाही. Understand one thing, being chosen is what God has done for you. निवडणे हे देवाने तुमच्यासाठी केलेलं आहे. देवाने तुम्हाला निवडलं. सो इट इज नॉट युअर ऍक्ट, आय चूज माय सेल्फ. मी स्वतःला निवडलो असं नाही, देवाने. सो हुज ऍक्ट इट इज, कोणाचं काम आहे हे? देवाचं. निवडणे हे देवाने तुमच्यासाठी केलेलं काम आहे. त्या निवडणुकीमध्ये चालणं हे आमचं काम देवासाठी आहे. समजतंय का? आता बाबा नगरसेवका आम्ही तुला निवडून दिलेलं आहे, तो येतो का स्वतः निवडून? नाही, लोक निवडून, आपण निवडून देतो. आम्ही तुला निवडून दिलेलं आहे, आता ह्या निवडणुकीमध्ये जे आम्ही तुला निवडून दिले त्याच्यामध्ये 5 वर्ष चाल, 3 वर्ष चाल. Being chosen is something God has given us. निवड जी आपली झालेली आहे ती देवाने आम्हाला दिलेली आहे. आमची निवड झालेली आहे की आमचं तारण व्हावं, की आम्ही ख्रिस्ताला ओळखावं, की आम्ही त्याच्यामध्ये वाढावं, की आम्ही एका चर्चमध्ये, एका जिवंत मंडळीमध्ये, या अशा जिवंत मंडळीमध्ये यावं, बसावं, आराधना करावी, वचन ऐकावं, सेवा करावी. देवाने आम्हाला निवडलेलं आहे, ते देवाचं काम आहे. पण त्या निवडणुकीमध्ये बसून चालणे, व्यवस्थित अचूकपणे चालणे हे आमचं काम आम्ही देवाला सादर करतो. किती लोकांना समजत आहे? देवबाप करो की आमची मंडळी किंवा ही जी मंडळी ही अशी मंडळी असो जी देवाने तर निवडलेलीच आहे, परंतु त्या निवडणुकीमध्ये चालणारी मंडळी ही बनव. हालेलुया. देवबाप करो असं कधीच न हो की या मंडळीला जी देवाने निवडलेली आहे शत्रूच्या द्वारे प्रवृत्त होईल. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. सो आय प्रे दॅट ऑल ऑफ अस वुड बी ओनली लेड बाय जीसस, ओनली लेड बाय द होली स्पिरिट. आमेन. हालेलुया. आता माझ्याकडे या. ओके, दुसरं वचन वाचा. दाविदाने यवाबास व लोकांच्या सरदारास सांगितले. आता काय झालं, त्याला प्रवृत्त केल्यानंतर त्याप्रमाणे तो चालतोय. आणि मग काय म्हटलेलं आहे दाविदाने? यवाबास. यवाब कोण होता? सरदार होता, सैनिकांचा सरदार. आणि तो त्याचा नातेवाईक पण होता, बहिणीचा मुलगा.
त्याच्या आईचा मुलगा, आईच्या बहिणीचा मुलगा. अरे सॉरी, आय एम गेटिंग कन्फ्युज्ड. ओ माय गॉड. नातेसंबंध, ओके. तो नातेवाईक होता, ठीक आहे, कळालं, नातेवाईक होता. ओके, लेट्स गो अहेड. हां, मग यवाब जा बेरशेबापासून दानापर्यंत. दावीद सांगतोय आता बेरशेबापासून दानपर्यंत. हा, इस्रायलाची मोजदाद करून मला कळव. मोजदाद करून मला कळव. हा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. आता शैतानाने जसं प्रवृत्त केलं बिलकुल त्याचप्रमाणे दावीद वागतो. पुढे काय झालं? यवाब म्हणाला, यवाब काय म्हणतो बघा. हा, लोक कितीही असोत परमेश्वर त्यास शतगुणित. यवाबाला कळालंय तो फक्त सरदार आहे, मग त्याला कळालंय काय करायचंय. तो म्हणून अगदी प्रेमाने नम्रतेने म्हणतो, लोक कितीही असो परमेश्वर त्याला मल्टिप्लाय बाय 100 करो. हा, पण माझे स्वामीराज हे सर्व स्वामीचे दास आहेत ना. माझे स्वामी असे करावयास का सांगतात? माझे स्वामी असे करावयास का सांगतात? हा प्रश्न त्यांनी भीत केला. पुढं, इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? पुढे, हा, तथापि राजआज्ञेपुढे यवाबाचे काही म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली परंतु खारीज झाली, रिजेक्ट झालं रिक्वेस्ट. हा, पुढे, म्हणून यवाब निघून सर्व इस्रायल देशभर फिरून यरुशलेमेस आला. हा, मग तो सगळा देशभर फिरला, यरुशलेमेस परत आला. मग काय झालं? तेव्हा यवाबाने परेजेची मोजदादची यादी दाविदास दिली. सर्व धारकरी पुरुष इस्रायलात 11 लाख व यहुदात 4,70,000 भरले. संपूर्ण इस्रायलमध्ये 11 लाख लोक तलवारधारी होते. हा, आणि यहुदात 4 लाख आणि यहुदामध्ये 4,70,000 लोक तलवारधारी होते. हा, त्यांच्यात लेवी व बन्यामीन यांची टीप घेतली नाही. हा, कारण या राजाज्ञेचा यवाबास वीट आला होता. त्याला इतका वीट आला की मोजणी करता म्हणलं सगळ्यांचं करतो परंतु लेवी आणि बन्यामीनचं करणार नाही. आता हा विषय खूप वेगळा होत जाईल म्हणून या मुद्द्यात मी मुद्दाम अडकलो नाही, कारण ह्याच्यामध्ये खूप अजून सखोल जावं लागलं की लेवी आणि बेंजामिन यांनाच का वगळलं. हा, 7वं वचन. या गोष्टीवरून हा, देवाची इतराजी होऊन त्याने इस्रायलावर मारा केला. ना गॉड वॉज डिस्प्लीज्ड विथ दिस ऍक्ट. परमेश्वराला याचा इतराज झाला किंवा ऐतराज झाला, म्हणजे त्याला आवडले नाही देवाला. आणि म्हणून काय झालं, इस्रायलावरती परमेश्वराने काय केला? मारा केला. सगळे म्हणा मारा केला. 8वं वचन वाचा, मी आता मुद्द्याकडे येतोय. हा, दावीद देवास म्हणाला, मी केले आहे. हा, त्यात मी मोठे पाप केले आहे. ओके, तर आता मला वेट. दाविदाने हे केलं, हे परमेश्वराला आवडलं नाही. परमेश्वराला हे दाविदाने केलेलं आवडलं नाही म्हणून इस्रायलावर परमेश्वराने काय केलं? मारा केला. शैतान याला कोणाच्या विरोधात जायचं होतं? दाविदाच्या विरोधात जायचं होतं का? इस्रायलाच्या विरोधात जायचं होतं. म्हणून कोणाला काय केलं? दाविदाला प्रवृत्त केलं. देवाने दाविदाला पाहिलं की त्याने हे काम केलं नाही चांगलं म्हणून इस्रायलावर मारा केला. डू यू अंडरस्टँड द व्ह्यू पॉइंट ऑफ गॉड अँड द व्ह्यू पॉइंट ऑफ सेटन? दाविदाची दृष्टिकोन आणि सैतानाचा दृष्टिकोन आणि परमेश्वराचा दृष्टिकोन समजतंय का तुम्हाला? इस्रायलावरतीच्या विरोधात मला जायचंय म्हणून मी दाविदाला काहीतरी करतो. परमेश्वर पण सेम तसंच बघण्याचा प्रयत्न करतोय. दावीद काय करतोय का? जे दावीद करतोय त्याचा इफेक्ट बोथ ऑफ देम नो.
शैतान आणि परमेश्वर दोघांना माहिती आहे एक निवडलेली व्यक्ती त्याचा पूर्णच्या पूर्ण परिणाम त्याच्या प्रदेशावरती होऊ शकतो. नाही कळालं. इस्रायलाच्या विरोधात जायचं होतं म्हणून दाविदाला प्रवृत्त केला. परमेश्वर बघतो दाविदाने केला म्हणून कोणावर मार केला? इस्रायलावर मार केला. फक्त दाविदाला काय केलं का? इस्रायलावर मारा केला. Both of them are telling you are so important. Whatever you do affects not only just you but your family, but your land. जे काय तुम्ही इतके महत्वाचे आहात, तुम्ही इतके सामर्थ्यशाली आहात, तुमचे निर्णय इतके महत्वाचे आहेत, तुमचं बोलणं, तुमच्या शब्दांची निवड इतका महत्वाची आहे, तुमची कृती इतकी महत्वाची आहे की जे तुम्ही कराल त्याचा इफेक्ट फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या परिवारावर, तुमच्या मंडळीवर, तुम्ही जिथे राहता त्या जमिनीवरती, त्या भूमीवरती होणार म्हणजे होणार. दिस इज व्हॉट द वर्ड इज टेलिंग मी. ऑल राईट, ओके. अजून आता दावीद काय म्हणाला? दावीद देवास म्हणाला, हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. नाउ अंडरस्टँड वन थिंग, लक्षात घ्या, अजून पण दाविदाचा संपर्क देवाशी आणि देवाचा संपर्क दाविदाशी झालेला नाहीये. फक्त बघणं चाललंय. काय केलंय नाही? अच्छा असं केला का म्हणून मला राग आला, आता मी असं करतो, एवढंच झालंय. हे झालेलं असताना आता हे झाल्यानंतर आता काहीतरी इंट्रोड्यूस व्हायला लागलंय. मग दावीद देवाला म्हणतो. वाचा ते परत 8वं वचन. हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. नाही 8वं सुरुवात करा. दावीद देवास म्हणाला. काय म्हटलं इथं? दावीद देवास म्हणाला. आता एक कॉन्व्हर्सेशन सुरू होण्याचा प्रयत्न आहे. अंडरस्टँड, समजून घ्या. आता दावीद देवाशी बोलतोय सगळं झाल्यावरती. आणि काय बोलला? हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. आता कळालं त्याला. हे मी केले त्यात मी मोठे पाप केले. तर आता मला आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. फक्त आपले सोलापूरचेच लोक करत नाहीत मूर्खपणा. हॅलो, दाविदाने पण केला आणि तो कबूल करतोय. नाव ही इज टॉकिंग टू गॉड. आता तो देवाशी बोलतोय की देवा, मी जे केले ना ते खूप मोठं पाप केलेलं आहे, तू मला क्षमा कर. नाव डेव्हिड इज प्रेइंग टू गॉड. हिज टॉकिंग वॉज ॲक्च्युली हिज प्रेइंग. त्याचं बोलणं म्हणजे खरं पाहता ती प्रार्थना होती. देवा, मी खूप मोठं पाप केलेलं आहे, मला तू काय कर, क्षमा कर. पकडू नको, हे गणू नको हे काम जे माझ्याकडनं झालेलं आहे, तू मला क्षमा कर देवा. नाव ही इज टॉकिंग टू गॉड, ही इज प्रेइंग टू गॉड. पण काय झालं पहा, वाचा पुढे वचन. परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद यास म्हटले, जा दाविदास सांग. त्याच्या पुढेच आहे का लगेच? हो. ओके, पुढे वाचा. जा दाविदास सांग. ओके. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या पुढे 3 गोष्टी ठेवतो. 3 गोष्टी होतो. त्यापैकी कोणती करावी ती निवड. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास सांगितले. परमेश्वर म्हणतो, पुढील गोष्टीपैकी तुला वाटेल ती एक निवड. पुढील गोष्टीपैकी वाटेल ती एक निवड. 3 सांगते. पहिला, 3 वर्ष दुष्काळ पडावा. 3 वर्ष दुष्काळ पडावा. 3 महिने तुझ्या शत्रूची तलवार तुझ्यावर चालून तुझा नाश व्हावा. 3 महिने तुझ्या शत्रूची तलवार तुझ्यावर चालून नाश व्हावा. किंवा 3 दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्रायली मुलकाचा नाश करावा. ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे हे चांगला विचार करून सांग. सो व्हेरी इंटरेस्टिंग. 1-2 गोष्टी याच्यामध्ये आहे. दावीद परमेश्वराशी बोलतोय आणि प्रार्थना करतोय आणि त्या प्रार्थनेचं उत्तर त्याला येत नाही, मिळत नाही त्याला. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जी घडली मी तुम्हाला सांगतो. मी मुद्दामून 4-5 वेळा बोललो, दावीद आता
कोणाशी बोलतोय? राहा माझ्याबरोबर. कोणाशी बोलतोय? परमेश्वराबरोबर बोलतोय. पुढचं वचन काय सांगितलंय नवं वचनामध्ये? नवं वचन वाचा. हां परमेश्वराने हां दाविदाचा द्रष्टा गाद यास म्हटले. हां बस. बोलतोय दावीद परमेश्वराशी. मग परमेश्वराने कोणाला उत्तर द्यायला पाहिजे? तो कोणाला उत्तर देतो? कोणाशी बोलतो? गाद. गाद कोण आहे? दाविदाचा द्रष्टा. द्रष्टा म्हणजे संदेष्टा किंवा हुबहू अर्थ पाहिजे असेल बघणारा. सियर. हु वॉज गाद? ही वॉज अ सियर. दावीद देवाशी बोलतोय आणि देवाला दाविदाशी बोलायचं आहे, त्याला सांगायचं आहे, पण दाविदाशी डायरेक्ट बोलत नाही. कोणाला बोलतो? गादला बोलतो. जा दाविदाला सांग. ही इज नॉट टॉकिंग. गॉड, आय एम प्रेइंग टू यू एव्हरी डे. रोज देवा, रोज तू माझ्याशी का बोलत नाही? देवा का बोलत नाही माझ्याशी? का? एक नाही, 4 गाद येऊन तुम्हाला सांगायला लागलेत. गदा गदा हलवून सांगायला लागलेत. समटाइम्स गॉड स्पीक्स थ्रू ओनली गाद. काही वेळा देव फक्त गादाद्वारेच बोलतो, डायरेक्ट नाही बोलत. आणि आम्ही आमचा गर्व इतका मोठा फुगलेला आहे ना, माझ्याशीच बोलायचं, माझ्या कानांनीच तुझा आवाज ऐका. एवढा मळ पहिला काढते कानातून. रिमेंबर हु वॉज डेव्हिड. लक्षात ठेवा, कोण होतं दावीद? अ मॅन ऑफ गॉड्स हार्ट. हृदयाच्या जवळचा देव. पण देव त्याच्या हृदयाच्या जवळच्या असलेल्या व्यक्तीशी बोलत नाही. कोणाशी बोलायला लागलाय? गाद. हु इज ही? अ सियर. कधी कधी देवाची वाणी कानावर पडण्यासाठी आपले डोळे शुद्ध करणं गरजेचं आहे. फॉर अस टू हिअर गॉड वी नीड टू सी थिंग्स प्रॉपरली. गाद, ही वॉज अ सियर. तो बघणारा होता. त्याचं बघणं करेक्ट होतं. तो बघायचा आणि दाविदाला जाऊन सांगायचा. असं मला देव दाखवायला लागले. देवाची वाणी कानावर पडण्यासाठी दृष्टी शुद्ध करणे गरजेचे आहे. हॅलो. आमच्या जीवनामध्ये गाद असणे गरजेचं आहे. समटाइम्स युअर पास्टर इज टॉकिंग टू यू बट यू आर नॉट लिसनिंग. कधी कधी तुमचे पास्टर तुमच्याशी बोलायला लागलेत पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे. द वर्ड ऑफ गॉड इज टॉकिंग टू यू बट यू डोंट वॉन्ट टू लिसन. नाही, मला ऐकायचंच नाही आहे, मला माझंच करायचं आहे. देव म्हणतो मी गादाद्वारेच तुझ्याशी बोलणार. देवबाप करो की आमच्या जीवनामध्ये गाद जे आहेत ते ॲक्टिवेटेड राहो. प्रत्येक वेळेला ॲक्टिवेटेड, सतर्क राहो आणि त्यांच्याद्वारे देव आमच्याशी बोलत राहू दे. हालेलुया, हालेलुया. So here comes God. There is Satan, there is God, here is David, in between all of that is God. इथं शैतान आहे, इथं देव आहे, इकडे दावीद आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये कोण आहे? गाद आहे. गादाच्या अगोदर एक फिल्टर आला होता बरं का. कोण? योवाब. गादाच्या अगोदर एक फिल्टर आला होता, योवाब. ते कोण आहेत माहिती का? मित्र आहेत आपले. सांगायला लागलो रे, करू नको. तुला काय करायचं? तू लय भारी आहे, तू लय मोठा लागून गेला. हां, माझ्यापेक्षा ना 4 दिवसांनी छोटा आहे तू. एकाच महिन्यात जन्माला, एकाच वर्षात म्हणून काय 4 दिवसांनी छोटा आहे तू माझ्यापेक्षा. गप ऐक माझं, मला जे करायचं ते मी करणार. योवाबाला तर असं उचलून टाकूनच द्यायचं. हां, दावीद काय म्हणाला? मी जे सांगलं गपचूप कर, जा. योवाब
एक फिल्टर लागला होता गादाच्या अगोदर. जर गादाच्या अगोदर यवाबाचं दाविदाने ऐकलं असतं ना, मग गाद व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही तिथपर्यंत, तिथं सगळं व्यवस्थित झालं असतं ना. मग देवाला गादाशी बोलायचं काय आलंच नसतं चान्स. मग आपली फिल्टर कधी कधी आपण पाहिजे आपल्याला आपल्या लाईफमध्ये. हां, आपले आई, आपले वडील, आपली पत्नी, आपले पती हे कधी कधी यवाब म्हणून असतात आपल्यासमोर आजूबाजूला. नाही काय नाही, मलाच लय कळतंय, जातो मी पुढं, धडकतो तिकडं जाऊन. असं झालंय की मग गाद येते, गाद. देवाची वाणी येते, प्रोफेसी येते, पास्टरच्या एका संदेशाद्वारे, एका शिक्षणाच्याद्वारे एक गाद आमच्या समोर येतो. त्यामधून मात्र ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि बहुतांश वेळा तो जो गाद आहे ना, विनंती घेऊन येत नाही, आदेश घेऊन येतो. God does not bring a request, he brings a command. Go and tell David 3 things. जा आणि सांग 3 गोष्टीपैकी एक करायचं आहे. इट्स अ कमांड दॅट ही ब्रॉट टू डेव्हिड. एक आदेश आहे जो तो दाविदाकडे आणतो देवाकडून. अँड वी हॅव टू ऑनर इट. त्याचा आदर आम्ही केलाच पाहिजे. हा झाला गाद आमच्यासाठी. प्रार्थनेविषयी थोडंसं बोलू का? प्रार्थना, दावीद प्रार्थना करतोय, त्याची प्रार्थना ऐकली जात नाही. तर खाली जर वाचलं की नाही, 70,000 लोक, 70,000 पुरुष म्हटले. किती? 70,000 मेन फेल, पडले. मृत्युमुखी हां. आले का तिथं? परमेश्वराने हा, इस्रायलात मरी पाठवली. इस्रायलात काय म्हणजे प्रार्थना करतोय, देवा क्षमा कर आणि याचा इफेक्ट होऊ देऊ नको, तरी पण परमेश्वर काय करतो? इस्रायलात मरी पाठवली. आणि त्याच्यातले 70,000 लोक पडले. म्हणजे 3 ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन झालं? 3 दिवस. तिसरं, मरी पाठवली आणि त्यातले किती पुरुष गेले? 70,000 पुरुष गेले. म्हणजे इथं झालं काय माहिती का? हिज प्रेयर वॉज नॉट आन्सर्ड. त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग अबाउट प्रेयर. युअर प्रेयर इज नॉट फॉर गॉड बट फॉर यू. पहिली गोष्ट नीट समजून घ्या मी काय म्हणायला लागलो. युअर प्रेयर इज नॉट फॉर यू बट नॉट फॉर गॉड बट फॉर यू. तुमची प्रार्थना देवासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवासाठी प्रार्थना करत नाही. हॅलो, ही डझंट नीड युअर प्रेयर्स. सो जी प्रार्थना हे जे काम आहे ना, ते आमच्यासाठी आहे. ओके, अंडरस्टँड? आय एम गोईंग समवेअर. गॉड डझंट रिअली नीड युअर प्रेयर्स ॲट टाइम्स टू वर्क. ही इज इनफ फॉर हिमसेल्फ टू वर्क. पुढं आपण जर वाचलं तर आम्हाला कळेल, तिथे येणार त्या टप्प्यावरती. देवाला दाविदाच्या प्रार्थनेची गरजच नव्हती. उलट अर्थ, देवाने दाविदाची प्रार्थना ऐकलीच नाही, ऐकलीच नाही. ते वचन वाचा, 15वं वचन. देवाने यरुशलेमेचा नाश करायला एक देवदूत पाठवला. हा, तो त्याचा नाश करणार हा. हे परमेश्वराने पाहिले. 70,000 लोक मरी पाठवून मेले. पुरुष, लोक नाही, पुरुष. त्याच्यानंतर आता देवाने एक स्वर्गदूत पाठवला नाश करण्यासाठी. आणि काय झालं? परमेश्वराने पाहिले तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले. या अरिष्टाविषयी मात्र परमेश्वराला काय झालं? वाईट वाटले. इथं कोण प्रार्थना केलेलं दिसतंय का तुम्हाला? देवाला स्वतःला वाईट वाटलंय. गॉड इज इनफ. देव स्वतःमध्ये पुरेसा आहे काही काम अडवण्यासाठी, जे नाश व्हायला लागले ते बंद करण्यासाठी. आमच्याच प्रार्थनेची गरज नाही आहे. माझ्या प्रार्थनेने झालं बरं का, असं म्हणू नका. तुमची प्रार्थना सामर्थ्यशाली नाही आहे. ज्याच्याकडे प्रार्थना करतो ना, तो सामर्थ्यशाली आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. ओके, हां. मग काय झालं? वाईट वाटले देवाला. हां. व त्या नाश करणाऱ्या देवदूताला तो म्हणाला. व त्या नाश करणाऱ्या देवदूताला तो म्हणाला, आता पुरे कर. आता पुरे कर. आता पुरे कर. ओके, हां. आपला हात आटोप. आपला हात काय कर? आटोप. त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबुसी याच्या खळ्या नजीक होता. हा, पुढे.
दाविदाने वर दृष्टी केली, हा. तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमवर उगारून आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. दावीद आता बघतोय वर, आणि वर बघितल्यानंतर दाविदाला दिसतं आता. नाव ही इज सीइंग बिकॉज ही हर्ड God. God was a seer. Now David is seeing. त्याने गादाचं ऐकलं. गाद हा बघणारा होता, म्हणून आता दावीद बघायला लागला जे त्याला अगोदर दिसलं नाही. दिसतोय त्याला. काय दिसतं? तो वर दृष्टी करून आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये एक खूप मोठा स्वर्गदूत आहे. तो काय करायला लागलाय? त्याच्या हाती उपसलेली तलवार. असा हार्ट घेतलेला बाणामध्ये तो हे मारत नाहीये काय? स्वर्गदूत. त्याच्या हातात काय होती? हा, त्याच्या हातात काय होती? उपसलेली. नुसती तलवार नाही, म्यानात नव्हती, उपसलेली. व्हॉट डज उपस मला काय तर आठवायला लागलं, मी बोलणार नाही ते. उपसलेली तलवार ह्याचा अर्थ काय? तुम्ही सांगा मला. मारायला तयार आहे. एक नियम आहे तलवारीला. नियम. अ स्वॉर्ड हॅज अ प्रिन्सिपल. जर युद्ध नाही, जर काही मारामारी नाही, कापाकापी नाही, तर तलवार कुठं पाहिजे? आणि ज्या वेळेला म्यानातून तलवार बाहेर निघाली म्हणजे काय तर आहे. तर आता हा बघतोय दावीद, आणि बघायला लागला. गादाचं ऐकलं म्हणून बघायला चालू झालं. बघतोय तर एक स्वर्गदूत आहे, त्या स्वर्गदूताच्या हातात तलवार आहे, म्यानातून बाहेर उपसलेली. म्हणजे तो तयार आहे सर्वनाश करण्यासाठी. वाचा पुढे काय म्हटलंय? तेव्हा दावीद व वडीलजन यांनी दंडवत घातले. दावीद व वडीलजन यांनी काय केले? दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोंडपाट नेसले होते. त्यावेळेला त्यांनी गोंडपाट नेसले होते. कॅन यू रीड फॉर मी वर्स 13 ऑल्सो? 13 वचन वाचा. दावीद गादाला म्हणाला. दावीद आता गादाला म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. मी मोठ्या पेचात, इतका प्रॉब्लेम मध्ये सापडलो पास्टर, तुम्हाला काय सांगू, मला काय करायचं कळेच ना. आता तो देवाशी बोलत नाही, आता कोणाशी बोलायला लागलाय? त्याच्या गादाशी तो बोलतोय. हा, काय झालं? मी खूप मोठ्या पेचात पडलोय. हा, आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या. हे आता असं आपल्या आज चालू युगामध्ये चर्चमध्ये चालू असलेलं एक कन्व्हर्सेशन वाटत नाही का? पास्टर बरोबर एक जण चर्चचे मेंबर व्यक्तीवर येऊन, पास्टर मला तुमचा वेळ पाहिजे, तुम्ही आहात का उद्या? काय झालं? मला काय कळे ना, मी पेचात पडलो. दावीद पण पडला होता. हॅलो, पेचात पडलो. हा देवाशी बोलत नाही, आता कोणाशी बोलायला लागलाय? गादा बरोबर बोलणं गरजेचं आहे. हॅलो, ओके. आता काय म्हणतो तू? पेचात पडलो. हा, आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या. परमेश्वराच्या हातात मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहेत. मनुष्याच्या हातात बस 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 बस. पहिल्यांदा प्रार्थना केली, प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. आता प्रार्थनेनंतर थोडंसं वळतोय. कुठे? तो काय म्हणतो? हिज मर्सीज आर व्हेरी ग्रेट. मला त्याच्या हातात पडू दे. का? कारण त्याची दया सनातन आहे. नाउ ही इज अंडरस्टँडिंग हू गॉड इज. आता देवाच्या क्रोधाकडे त्याचं लक्ष नाही आहे जास्त. आहे, भीत आहे, घाबरलेला आहे. क्रोधाकडे लक्ष आहे, परंतु हळूहळू क्रोधाकडून देवाच्या दयेकडे त्याचं लक्ष चाललेलं आहे. याचा अर्थ काय माहिती का? प्रार्थनेकडून हळूहळू हळूहळू तो आराधनेकडे चाललेला आहे. अँड ही एक खूप हळूवार झालेली एक टर्न आहे दाविदासाठी इथे. देवा मला क्षमा कर, मी पापी आहे, मी असं आहे, मी तसं आहे. प्रार्थना रद बदली, दया मागणे, असं केले, असं करणे. पण आता तो काय म्हणतोय? मला देवाच्या हातात पडू दे, कारण त्याची दया सनातन आहे. सो ही स्लोली टर्निंग फ्रॉम प्रेयर टू वर्शिप.
हळुवारपणे प्रार्थनेपासून आराधनेकडे तो अजून पण पूर्णपणे वळाला नव्हता. मग आपण आत्ता जे वाचलं ते वाचलं की त्याच्यानंतर तो वर बघतो दावीद आणि त्याला एक स्वर्गदूत दिसतो, त्याने तलवार उपसून काढलेली आहे. त्याच्यानंतर मात्र दावीद आणि त्याच्याबरोबरचे एल्डर्स काय काय होतात, दंडवत घातले. दंडवत घालणे. आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे, बायबल टीचिंग मध्ये पण मी दिलं, दंडवत घालणे म्हणजे आराधना सादर करणे आहे. समजते का तुम्हाला? तो संपलं. दावीदला कळालं की माझी प्रार्थना वगैरे आता काय नाही, फक्त देवाच्या चरणाजवळ पडणे एवढंच बाकी आहे. म्हणून तो सगळं काही सोडतो, प्रार्थना करणंही सोडतो आणि मग तो पडतो देवाच्या समोर. ओणवा पडतो देवाच्या समोर. हा, हालेलुया. पुढे वाचा. दावीद देवाला म्हणाला, आता लोकांची मोजदाद करण्याची आज्ञा करणारा मीच ना. मीच आहे ना ते करणारा. मीच हे पाप केले आहे. मीच आहे पाप केलेला. मीच हे दुराचरण केले आहे. मीच दुराचरण केलेले आहे. या मेंढरांनी काय केले आहे. या मेंढरांनी काय केलेलं आहे. हॅलो, प्लीज अंडरस्टँड द डायलेक्ट युज्ड. शब्दांचा वापर कसा झालाय त्याच्यावरून कळतं हृदयाची स्थिती काय आहे. पहिल्यांदा यवाबाला बोलवून काय म्हणतो, तलवारधारी पुरुष किती आहेत मोज. आता देवासमोरून काय म्हणतो, लोकांची मोजदाद करण्यास मीच आज्ञा. हा, हे तर मेंढरे आहेत. काय म्हटले बरं, वाचा पुढे. लोकांची, हा, मीच हे पाप केले, मीच हे दुराचरण केले आहे. या मेंढरांनी काय केले आहे. काय, या पुरुषांनी काय केले असं म्हटलं नाही. हॅलो, या मेंढरांनी काय केले असं म्हटलेलं आहे. कळतंय का तुम्हाला? सी द डिफरन्स ऑफ लँग्वेज हॅज चेंज सडनली. नाव ही इज कम नॉट ॲज अ किंग बिफोर गॉड, ही इज कम ॲज अ शेपर्ड बिफोर गॉड. समजतंय का चर्च तुम्हाला काय व्हायला लागलं इथं? किती सुंदर आहे. राजा म्हणून देवासमोर जाण्याचा प्रयत्न करतोय, काही नाही. मग त्याला कळतं मी कोण होतो. मी एक मेंढपाळ होतो आणि मी मेंढपाळ असताना काय करायचो, आराधना करायचो, आराधना. आणि म्हणून देवासमोर येऊन तो म्हणतोय, देवा ही मेंढर तुझीच ना, यांनी काय केलेलं आहे. तेव्हा प्लीज अंडरस्टँड, एका आराधकाच्या वृत्तीमध्ये येणं किती महत्वाचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. इन ऑल ऑफ दिस अँगर गॉड वॉज वर्किंग इन हिज हार्ट. या सगळ्या क्रोधावस्थेमध्ये देखील परमेश्वर दाविदाच्या हृदयाशीच व्यवहार करत होता. आता आला वटणीवर, आता आलास तुझ्या पूर्व अवस्थेमध्ये, तू आलास ज्या अवस्थेमध्ये तू मला आवडतोस. तुला राजाची अवस्था बघायला तुझ्या प्रजेला आवडत असेल, परंतु मेंढपाळाच्या अवस्थेमध्ये बघणारा मला तू पसंत असा आहेस. हालेलुया. सी हाऊ गॉड लुक्स ॲट अस. कसा बघतो देव आम्हाला. मी पास्टर आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आय लुक टू यू ॲज अ शेपर्ड, ॲज अ वर्शिपर. एक आराधक म्हणून बघतोय. वर्शिप लीडर पण नाही. हॅलो, वर्शिपर, आराधक. आराधना चालवणारा नेता नाही, आराधक म्हणून मी तुला बघतो. डेव्हिड, कम बॅक टू द हार्ट ऑफ वर्शिप. दावीद, ये आराधनेच्या त्या हृदयाकडे तू परत ये दावीद. म्हणून तो त्याच्या हृदयाशी हळूहळू व्यवहार करत 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 येतो आणि इथे तो मेंढपाळ बनला. हे तुझीच मेंढरं, ह्यांनी काय चुकलेले आहेत. आला त्या हृदयामध्ये. आता पुढं काय झालं वाचा, संपवतो मी इथून. हे परमेश्वरा माझ्या देवा, हा, तुझा हात माझ्यावर हा व माझ्या पितृकुळावर पडावा. तुझ्या लोकांवरून पडून त्यांचा नाश होऊ नये. हा. तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्नान यबुसी याच्या खळ्यात परमेश्वरा प्रित्यर्थ एक वेदी बांध. परत गादाशी बोलतोय. गाद आता दाविदाशी बोलतोय. गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. दावीद कुठे गेला? वर गेला. ओके, पुढे. अर्नान मागे वळून पाहतो
तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. आता अर्नान जिथं आहे तिकडं जायला सांगितलंय आणि तिथं काय बांधायला सांगितली? वेदी. वेदी बांधायला सांगितली. आता इथली अवस्था, सिच्युएशन काय चाललंय इकडं बघा. अर्नान तिथं काय करायला लागलंय, वाचा. अर्नान मागे वळून पाहतो. अर्नान मागे वळून पाहतो, काहीतरी दिसत त्याला. हा, तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टी, म्हणजे देवदूत अगोदरच दाविदाची वाट तिकडे बघायला लागलाय. हा, पुढे. तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे 4 पुत्र लपून राहिले. अर्नानचे 4 पुत्र घाबरले, लपून राहिले. हा, यावेळी अर्नान गव्हाची मळणी करत होता. अर्नान गव्हाची मळणी करत होता. ही वॉज थ्रेशिंग द फ्लोर इन दॅट प्लेस. असं एक ठिकाण देवाने गादाच्या द्वारे, स्वर्गदूताने गादाच्या द्वारे दाविदाला सांगितले की तू अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी अर्नान नावाची व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती काय करायला लागली आहे? गव्हाची मळणी करायला लागली आहे. तिथं जायला सांगितलंय. दावीद गपचूप जातो. कोण आहे तो? राजा आहे. आता गव्हाची मळणी, जायचं तिकडं. हॅलो, तो का जाऊ शकला? परत एक उदाहरण देतो. तो का जाऊ शकला? कारण ज्या वेळेला हे सर्व त्याने ऐकलं ना, त्याने मेंढपाळ वृत्ती ठेवली होती. राजवृत्ती जर त्याने ठेवली असती ना, तलवार आहेत का बघ, चिलकत आहेत का बघ, तिकडे जातो. गहू घेऊन काय करू? हॅलो. पण त्याच्याकडे मेंढपाळ वृत्ती होती म्हणून तो ऐकू शकला आणि त्याप्रमाणे तो करू शकला. आणि म्हणून तो अर्नान जिथं आहे त्या ठिकाणी जातो. ते ठिकाण असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी अर्नान आणि त्याचे 4 पुत्र एकच काम करायला लागलेत. काय करायला लागलेत? गहू आलेला आहे शेतामधून आणि त्या गव्हाची मळणी करायला लागलेत. म्हणजे काय? मळणी करणे म्हणजे काय? मळ काढणे. मळणी म्हणजे गहू पासून बाकी सर्व जे उपयोगाचं नाहीये त्याला बस वेगळं करायचं. गॉड कॉल्ड डेव्हिड टू अ प्लेस ऑफ सेपरेशन. परमेश्वराने दाविदाला वेगळं होण्याच्या जागे ठिकाणी बोलवलं. तिकडं ये आणि तिथं जे मी तुला सांगितलं ते कर. स्वर्गदूताला बघून अर्नान घाबरतो. त्याची 4 लेकरं घाबरतात आणि लपून बसतात. आणि मग दाविदाला बघितल्यावर अर्नान काय करतो? दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून हा, खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लावून दाविदाला प्रणाम केला. मग तो भूमीपर्यंत लावून त्याने दाविदाला काय केलं? प्रणाम केले. थ्रेशिंग फ्लोअर नॉट ओनली मीन्स सेपरेशन, इट ऑल्सो मीन्स अ प्लेस ऑफ सेपरेशन अँड रेव्हलेशन. वेगळं होण्याचं ठिकाण आणि प्रकटीकरण मिळण्याचं ठिकाण. जे लपलेलं आहे आत, जे गहू आत लपलेला आहे ना, म्हणजे अननेसेसरी, अनावश्यक गोष्टींच्या आतमध्ये जे गहू लपलेलं आहे ना, त्याला बाहेर काढायचं, रिव्हील करायची ठिकाण म्हणजे मळणी करण्याचं ठिकाण. So God is not calling him only to a place of separation. He's also calling him to a place of revelation. आणि तिकडे काय बांधायला सांगितलंय? वेदी बांधायला सांगितलंय. So it is safe to say for me that altar is a place of separation. Altar is a place of revelation. तर माझ्यासाठी हे सुरक्षित आहे बोलायला की वेदी हे वेगळं झालेलं एक ठिकाण पण आहे. आणि वेदी ज्या ठिकाणी प्रगटीकरण मिळतं ते देखील ठिकाण आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हा, आणि मग तो दाविदाला अर्नान पाहतो आणि तो ओणवा पडतो, त्याला दंडवत घालतो. आणि मग काय होतं? दावीद अर्नानास म्हणाला, या खळ्याची जागा मला दे. या खळ्याची जागा मला दे. आता डेव्हिड केम. डेव्हिड इज अ किंग फॉर अर्नान. डेव्हिड इज अ किंग. नाव डेव्हिड इज सेइंग, दावीद म्हणत आहे हे मळणीची जागा जी आहे ना मला तू दे. लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वरा प्रित्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे. म्हणून मला इथे परमेश्वर प्रित्यर्थ काय करायची आहे? एक वेदी बांधायची आहे. ओके, हा, पुढे. पुरे मोल घेऊन ही मला दे. पुरे मोल घेऊन ही मला दे. ओके. अर्नान दाविदाला म्हणाला ही जमीन आपणाला घ्या. माझ्या स्वामी राजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. आता बघ इथं काय चाललंय. राजा अर्नाना समोर उभा आहे.
अर्नान दाविदाच्या समोर ओणवा का पडतो? कारण तो साधारण व्यक्ती नाही आहे, तो राजा आहे असं त्याला कळतं, म्हणून तो ओणवा पडतो त्याच्यासमोर. आणि मग जे तो ऐकतंय एका राजाच्या तोंडातून तो ऐकायला लागलाय. कळतंय का तुम्हाला? राजाच्या तोंडातून तो ऐकतोय की मला ही जागा दे, ही जमीन दे, खळण्याची जागा मला तू दे, कारण मला इथे देवाची वेदी बांधायची, असं देवाने मला सांगितलं इथं बांधायचं आहे म्हणून. मग अर्नानाचं उत्तर दाविदाला काय आहे? ही जमीन आपणाला घ्या राजा, आणि जे काही ठीक दिसेल ते करावे. आणि जे काही ठीक दिसेल ते पण करा, जे ह्याच्याबरोबर जे पण पाहिजे ना ते सगळं मी तुम्हाला देतो, फुकटात घ्या. राजा मागतोय, कसं पैसे? नाही नाही नाही, राजा मागायला लागलं, मी त्याला फ्रीमध्ये देणार. दाविदाचं उत्तर बघा. दावीद राजा अर्नानाला म्हणाला, नाही नाही, मी पुरे मोल देऊन या वस्तू घेईन. तो काय म्हणतो? कारण जे तुझ्या मालकीचे आहे हा. ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. हा. फुकट मिळालेला होम बली मी अर्पण करणार नाही. हालेलुया. देर इज समथिंग ऑल्सो मोर टू अंडरस्टँड. या ह्याच्यामधून काहीतरी अजून समजण्यासारखं देखील आहे. तो बोलता बोलता एक काहीतरी खूप चांगली गोष्ट बोलून गेला दावीद. दावीद काय म्हणाला? जे तू मला देत आहेस ना ते मी फुकट घेणार नाही, त्याला मी पैसे देऊन त्याचं जे पण मोल आहे ना ते चुकून मी घेणार. का? कारण अर्नाना हे तुझ्या नावाचं आहे, हे तुझ्या मालकीचं आहे. मी हे देवाला द्यायच्या अगोदर हे मी पहिल्यांदा माझ्या मालकीचं करणार. आणि माझ्या मालकीचं कसं होणार याच्यासाठी मी पैका देणार आणि मग ते माझं होणार. जर हे माझं व्हायच्या अगोदर तुझ्याकडनं घेऊन जर मी हे देवाला दिलं तर हे मी देवाला दिल्यासारखं होत नाही, तू देवाला दिल्यासारखं होतंय. त्याचा फायदा तुला होणार हे दाविदाला ठाऊक होतं. हॅलो. का मी चर्चमध्ये येऊन माझ्या कमाईतलं द्यायला पाहिजे? का मी चर्चमध्ये येऊन टाईथ द्यायला पाहिजे? का मी चर्चमध्ये येऊन ऑफरिंग द्यायला पाहिजे? का मी चर्चमध्ये येऊन, मी जर ऐकतो मंचावरनं बोलण्यात आलेलं आहे की चर्चमध्ये ही गरज आहे, याच्यासाठी आपल्याला पैसे गोळा करायचे आहेत, हे तर वाक्य मला बिलकुल आवडत नाही. पैसे गोळा करायचं, एवढा आम्हाला पैसा उभा करायचा आहे असं म्हणू दे मला. त्यावेळेला आम्ही का द्यावं? कारण जे मी कमवलेलं आहे ना त्यावेळेला मी जेव्हा देतो तेव्हा त्याचा आशीर्वाद मला मिळतं. जे माझ्या नावाचं आहे, देवाच्या नावाला ज्या वेळेला मी सादर करतो, जे देवाच्या नावाचं आहे ते माझ्या नावाला लागतं. माझ्या नावचे 1,000 रुपये देवाच्या नावाला ज्या वेळेला मी देतो, देवाच्या नावाला लागलेले जितके पण मोठे आशीर्वाद आहेत ते माझ्या नावाला लागायला सुरू होतात. हालेलुया, हालेलुया. वेर आर वी? कुठल्या वचनाकडे आहे आपण? 24. संपवतो मी आता. हा. कारण जे तुझ्या मालकीचे आहे हा. ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. नाही घेणार. हा. फुकट मिळालेला होम बली हा. मी अर्पण करणार नाही. हा. तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल 600 शेकेल सोने तोलून दिले. पहा, असे लोक आहेत. तो अर्पण अर्पण आहे की असं म्हणणारे लोक आहेत. हा, बरोबर आहे, परंतु त्या अर्पणाच्या मागे इफेक्ट आहे ते समजून घ्यायला पाहिजे. ते मी बोललो आज. म्हणून आपलं आहे ते द्यायला पाहिजे माझं. ओके, एनिवे, त्याच्यावर जास्त नाही बोलत. सम अदर टाइम आय विल प्रीच ऑन ऑफरिंग अँड गिव्हिंग. हा, पुढे. दाविदाने तेथे हा. परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून हा. होम बली व शांत अर्पणे अर्पण केली हालेलुया. आणि परमेश्वराचा धावा केला. हा. परमेश्वराने त्या होम बलीच्या वेदीवर दिव्य अग्नी पाठवून त्याला उत्तर दिले. बस 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 बस. Then David built an altar to the Lord there and presented burnt offerings and peace offerings. मग दाविदाने ती जी जागा विकत घेतली होती त्या ठिकाणी, ती जी वेगळी केलेली जागा, ती जी प्रकटीकरणाची जागा, त्या ठिकाणी येऊन तिथे त्यांनी देवासाठी आपले पैसे देऊन त्यांनी विकत घेतलेली जागा, तिथे त्यांनी एक देवासाठी वेदी बांधली. आणि मग त्या वेदीवरती आपले पैसे खर्च करून त्याने तिथे अर्पण दिली. प्रेझेंटेड बर्न्ट ऑफरिंग्स, अर्पण, होम बली अर्पण तिकडे केले. आणि मग काय म्हणते तिथं? अँड ही कॉल्ड ऑन द लॉर्ड.
आणि हे अर्पण देऊन मग तो देवाकडे हाक मारतो. आणि मग म्हणते ही कॉल्ड ऑन द लॉर्ड अँड ही आन्सर्ड हिम विथ फायर फ्रॉम हेवन ऑन द ऑल्टर ऑफ बर्न्ट ऑफरिंग. चूक झाली म्हणून पहिल्यांदा देवाकडे येतो आणि प्रार्थना करतो. देव ऐकत नाही. घाबरलेल्या अवस्थेमध्ये म्हणतो मी देवाच्या हातात पडेन, कारण देवाची दया सनातन आहे. थोडं थोडं हृदयाबरोबर व्यवहार व्हायला सुरू होतो. त्याच्यानंतर राजवृत्तीपासून मेंढपाळ वृत्तीकडे तो येतो आणि मग तो देवाला म्हणतो, देवा मी चुकलेलो आहे, हे तर तुझी मेंढरं आहेत, यांनी काय चूक केलेली आहे. एका करेक्ट अवस्थेमध्ये तो यायला लागतो. मग देव त्याला आता 3 गोष्टी निवडायला सांगत नाही, ह्याच्यापासून मी तुला असंच करणार आहे. एकच गोष्ट सांगतो आणि ती एक गोष्ट म्हणजे तू वेदी बांध माझ्यासाठी. आणि त्याप्रमाणेच तो करतो. त्याला ऑप्शनच नाही आहे, कारण देवाने एकच गोष्ट दिलेली आहे. तो जातो, ती वेदी बांधतो आणि मग त्याच्यावर आपलं ऑफरिंग तो चढवतो, आपली होमबली त्याच्यावर चढवतो. आणि विशेष लक्ष द्या, होमबली चढवल्यानंतर तो देवाकडे आरोळी मारतो. हॅलो, देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करायला लागलो, माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे, मग मी वेदी बांधतो. अशी बात नाही. देवाला ब्लॅकमेल करायला लागलो का आपण? अटी सांगतोय का आपण देवाला? दावीद असं म्हणाला असता, पहिल्यांदा सगळं बंद कर, तुझा क्रोध आवरून घे, मग मी वेदी बांधतो, निघ माझ्या दृष्टीपुढून बाहेर, असं देव म्हणाला असता त्याला. किती महत्वाच्या आहेत या गोष्टी, शृंखला किती महत्वाची आहे, सिक्वेन्स किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. त्यांनी प्रार्थना, आता त्याला कळालं काय करायचं आहे, म्हणून तो पहिल्यांदा वेदी बांधतो. वेदी बांधून प्रार्थना करत नाही, वेदी बांधून त्याच्यावर अर्पण होमबली चढवतो. आणि होमबली चढल्यावर त्याचा धूप वर गेल्यानंतर देव संतुष्ट झाला. त्याच्यानंतर मग तो हाक मारतो देवाला, आरोळी मारतो. आणि वचन सांगतं, मग वेदीवरती धूप चढवल्यानंतर, होमबली चढवल्यानंतर परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. आय एम टेलिंग यू, आवर जनरेशन शुड गो बॅक टू द टाइम ऑफ डेव्हिड. ह्या पिढीने दाविदाच्या समयाकडे जाणं गरजेचं आहे, जिथं दाविदाला कळालं की प्रार्थनेच्या अगोदर अर्पण महत्वाचं आहे, जिथं दाविदाला कळालं प्रार्थनेच्या अगोदर आराधना महत्वाची आहे, जिथं दाविदाला कळालं क्रोधाच्या अगोदर देवाची दया महत्वाची आहे, जिथं दाविदाला कळालं की माझं प्रार्थना सादर करण्याच्या अगोदर वेदी बांधणं किती गरजेचं आहे. मे वी कंटिन्यू टू बिल्ड ऑल्टर्स अँड कंटिन्यू टू गिव्ह बर्न्ट ऑफरिंग्स ऑन दी ऑल्टर. रेस्ट ऑल गॉड विल टेक केअर. देवबाप करू की ही मंडळी आणि आम्ही सर्वजण मिळून वेद्या बांधत राहू आणि त्याच्यावरती होम बली अर्पण करत राहू, आमची आराधना त्याला सादर करत राहू. आम्ही ओणवे पडू, आमच्या तोंडावरती पडून देवाला आराधना आणि दंडवत आणि आराधना देत राहू. आणि त्याच्याद्वारे मग एक वेदी तयार होऊन परमेश्वर संतुष्ट हो आणि मग आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत राहू. अशी एक पिढी या मंडळीतून तयार हो, ही माझी प्रार्थना आहे. हालेलुया, हालेलुया. दाविदाला हे माहिती होतं, दाविदाने हे अगोदर त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्याचा मुलगा मेला म्हणल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली नाही, तो वेदीकडे पळत गेला मुलगा मेल्यानंतर. हालेलुया. तो त्याचे वस्त्र बदलतो आणि तो जातो मंदिरात आणि वचन सांगतो, तो आराधना. दाविदाने हे केलेलं आहे. आम्हाला माहिती म्हणजे काय, मला सांग, दाविदाला माहिती आहे तरी सुद्धा त्याच्याकडनं चूक झाली. आम्हाला वचन माहिती असून सुद्धा आमच्याकडनं चूक होऊ शकतं. सुरुवातच मी केली आहे. स्वतःला दोष देत बसू नका. गरज आहे तर क्षमा मागा देवाजवळ आणि देवाजवळ या आणि म्हणा, मी माझ्या वेदीकडे परत येतो. आय कम बॅक टू दी ऑल्टर लॉर्ड. आय कम बॅक टू दी ऑल्टर. प्रेयर विल टेक यू क्लोजर टू गॉड. वर्शिप विल ब्रिंग गॉड क्लोजर टू यू. प्रार्थना तुम्हाला देवाजवळ घेऊन जाते, आराधना देवाला तुमच्या जवळ आणते. हालेलुया. या मंडळीने आराधनेचं महत्त्व अधिक समजून घ्यावं, वेदीचं महत्त्व अधिक. लेट देअर बी पर्सनल ऑल्टर्स इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक वेद्या बांधले जाऊ. आमच्या घरी, आमच्या खोलीमध्ये
आमच्या बाथरूममध्ये. समजून घ्या मी काय म्हणायला लागलो. Wherever we find footprints of sin, all of those places may we build altars. जिथं जिथं पापाचे पायाचे ठसे दिसतील ना, तिथं तिथं देवाची वेदी बांधली जाऊ. एका ठिकाणी सांगतं ज्या वेळेला तो मी संपलं माझा, प्रार्थना करू आपण याच्यानंतर. दावीद जेव्हा कराराचा कोष घेऊन येत होता परत, तो इतका आनंदी झाला, त्याने काय केलं? खूप स्तुती आणि खूप आराधना केली. पण वचन काय सांगतं? किती पाऊल चालायचा तो? कॅन यू टेल मी? 6. एव्हरी 6 स्टेप्स. किती? 1 2 3 4 5 6 ऑफरिंग. 1 2 3 4 5 6 ऑफरिंग. असं करत दावीदपुरामध्ये त्याने कराराचा कोष आणला. जिथं जिथं त्याचे पायाचे ठसे थांबले, तिथे त्याने एक अर्पण केलं. देवबाप करो, ज्या ज्या ठिकाणी आम्ही 6 कशाचं दर्शक आहे हो? मनुष्याचं दर्शक आहे. 6 is a sign, is a number of human nature. मानवी वृत्ती 6 नंबर दर्शवते. कुठल्या दिवशी देवाने आदमाला निर्माण केलं? 6व्या दिवशी. दाविदाने किती पाऊल टाकले? 6. प्रत्येक मानवी वृत्ती जिथं जिथं दिसते तिकडं तिकडं अर्पण येणं गरजेचं आहे. देवबाप करो की ज्या ज्या ठिकाणी आमच्या चुका झालेल्या आहेत, घरी आहे, प्लीज आय एम सॉरी टू से, बाथरूम मध्ये, ऑफिस मध्ये, स्कूल मध्ये, चर्च मध्ये, जिथं जिथं मानवी वृत्ती दिसली, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये, हॅलो, आपल्या नातेवाईकांच्या एकत्रीकरणामध्ये. बरेच दिवसांनी नातेवाईक एकत्र झाले, बऱ्याच वर्षानंतर एकत्र झाले. काय झालं? गोंधळ उठला, मानवी वृत्ती दिसली. त्याही ठिकाणामध्ये देवबाप करो बर्न्ट ऑफरिंग्स. जसं दाविदाने प्रत्येक 6 नंतर, प्रत्येक मानवी वृत्ती प्रदर्शित झाल्यानंतर एक वेदीसारखं एक अर्पण दिलं. देवबाप करो की आम्ही आमच्या सर्व ठिकाणी जिथं जिथं मानवी वृत्ती दिसली आहे त्या ठिकाणी एक ऑल्टर क्रिएट